ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे कपल गेममध्ये सायलीला अर्जुनचं सगळं माहीत असतं, पण अर्जुनला सायलीचं काहीच माहीत नसतं. आणि याचा विचार आता अर्जुनला येत असतो आणि अर्जुन ठरवतो की आता आपल्या बायकोला कुठलं दुःख द्यायचं नाही. आणि त्यानंतर तो सायली दिवस साजरा करणार असतो आणि तिच्या आवडीचं सगळं तो करणार असतो. आणि सायलीला काय आवडतं काय नाही त्या गोष्टी तो समजून घ्यायला लागतो. आणि अर्जुनच्या मनात एकच गोष्ट असते, म्हणजे सायलीचे आई बाबा त्याला शोधायचे असतात. तेव्हा अर्जुनला वाटत असतं की ही सायली आश्रमात म्हणून राहिली, पण आता तिचे आई बाबा कोण आहेत ते मला शोधायला पाहिजे. आणि अर्जुनला वाटत असतं की मधुभाऊने सांगितलं होतं की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत, मग ते कुठे असतील. इकडे अर्जुन आणि सायली खूप आनंदित असतात, कारण की सायलीला एवढा आनंद असतो की अर्जुनने तिचा जो सायली डे साजरा केला असतो त्यामुळे तिला खूप आनंद झालेला असतो. सायली बोलायला लागतं की मी किती भाग्यवान आहे की तुमच्यासारखा नवरा मिळाला. इथे बघायला गेलं तर अर्जुन खूप खुश असतो, पण त्याच्या मनात ज्या पण गोष्टी येत असतात त्या चुकूनही जात नसतात. इकडे अर्जुन आश्रमात आहे ना, ते शोध करायला आलेला असतो, पण त्याच्या हातात कुठली गोष्ट लागत नसते. आणि इकडे कुसुम एक पेटी खोलते आणि त्या पेटीमध्ये काय काय गोष्टी असू शकतात म्हणून ती त्यामध्ये शोधायला लागते. आणि मधुभाऊने त्या पेटीमध्ये एक आठवण ठेवली असते, म्हणजे तिच्या शाळेच्या गोष्टी. कुसुम ते गाठोडे उघडते आणि त्या गाठोड्यामध्ये तिला एक आयडी मिळते. त्यात आयडी कार्डमध्ये लिहिलं असतं श्री ज्ञानेश्वर, म्हणजे त्या शाळेमध्ये ती शिकत होती. आणि इथे कुसुम बोलायला लागते की सायली आणि तन्वी या शाळेत जायचे आणि त्या मधुभाऊने तिला सांगितलं होतं. तेव्हा ती आयडी बघते तेव्हा ती आयडी जुनी झाली असते. त्या आयडीवर सायली मधुकर लिहिलेलं असतं. इथे कुसुमच्या मनात येतं की हे ओळखपत्र आता अर्जुनच्या कामी येऊ शकतं का. त्यानंतर कुसुम वेळ न घालवता की अर्जुनला फोन लावते आणि ती बोलायला लागते की सायलीची महत्त्वाची गोष्ट माझ्या हाती लागलेली आहे. अर्जुन बोलायला लागतो कोणती, तेव्हा ते कुसुम बोलायला लागतो तिच्या शाळेचं ओळखपत्र. ते ओळखपत्र माझ्या हाती लागलेलं आहे, ती शाळेत जायची ना ते ओळखपत्र. तेव्हा ते अर्जुन बोलायला लागतो ते ओळखपत्र तुम्ही तुमच्याकडे व्यवस्थित ठेवा, मी ते घ्यायला येतो. तर कुसुम बोलायला लागते की मी आता मधुभाऊना हॉस्पिटलमध्ये बघायला जाते, तिथे मी येते. तेव्हा ते मधुभाऊ अर्जुन बोलायला लागतो हो मी तिथे येतो. इकडे अर्जुन हे मधुभाऊनं बघायला येतो, पण इथे मधुभाऊंच्या तब्येतीमध्ये काही फरक झालेला नसतो आणि त्यांची तब्येत अजूनही खालवलेली असते. आणि तिथे अर्जुन हॉस्पिटलला आल्यानंतर तिथे पाहिल्यानंतर कुसुम त्याला ओळखपत्र देते. ते ओळखपत्र मिळाल्यानंतर अर्जुनला वाटत असतं नक्की काहीतरी आता सायलीबद्दल माहिती मिळणार असते. त्यानंतर तो कुसुमला थँक्यू बोलतो आणि अर्जुन बोलायला लागतो की ते शाळेमध्ये जाऊन त्या मास्तरांची गुरुजींची काय असेल ती मी ओळख करून घेईन आणि सायलीबद्दल सगळी माहिती काढून घेईन. त्यानंतर अर्जुन ते ओळखपत्र कपाटात ठेवतो आणि शाळेला सुट्टी असल्यामुळे तो 2-3 दिवसांनी त्या शाळेत जायचा ठरवतो. दुसऱ्या दिवशी सायली ही कपाटात अर्जुनच्या जेवढे पण कपडे ते व्यवस्थित ठेवायला लागते, त्यावेळी तिला ते ओळखपत्र मिळतं. ते ओळखपत्र दिसल्यानंतर सायली खुश होते आणि ती बोलायला लागते की अर्जुन सर हे तर ओळखपत्र माझं आहे. तेव्हा सायली बोलायला लागते हे ओळखपत्र तुमच्याकडे कुठून आलं. तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागते ओळखपत्रावर मी आता तुझी खूप मोठी गोष्ट शोधणार आहे. तेव्हा सायली बोलायला लागते खूप मोठी गोष्ट कोणती. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो की मला तुझे आई बाबा शोधायचे आहेत म्हणून मी हे काम करत आहे. अर्जुन बोलायला लागतो ही महत्त्वाची गोष्ट आहे. इतके दिवस मी अनेक गोष्टी शोधायला लागलो, पण माझ्या हाती कुठल्या गोष्टी लागली नाही, पण ही गोष्ट माझ्या हाती आता लागलेली आहे. त्यानंतर सायली ते ओळखपत्र पाहते आणि बोलते की मला हे अजिबात आवडलं नाही. तेव्हा ते अर्जुन बोलायला लागतं तुला का आवडलं नाही. तेव्हा सायली बोलायला लागते हे तुम्ही का करताय, मला आता सगळं माझं कुटुंब मिळालेलं आहे आणि तुमच्यासारखा नवरा पण मला मिळालेला आहे. यामध्ये मी आता भाग्यवान आहे आणि मधुभाऊनी मला लहानपणापासून मला सांभाळलं आणि तेच माझे वडील आहेत. आणि त्यात मला आता माझे सासू सासरे पण मिळाले आणि ते पण मला आई वडिलासारखेच आहेत. आणि या सगळ्या गोष्टी असताना मला का भूतकाळामध्ये अटकायचं आहे आणि या भूतकाळामुळे मला खूप त्रास होतो. तेव्हा अर्जुन बोलायला लागतं तुझे आई वडील. तेव्हा इथे सायली बोलायला लागते की मला त्या गोष्टीमध्ये नाही अडकायचं आहे आणि ह्या गोष्टीमुळे मला जाऊन पुढे खूप त्रास होईल आणि प्लीज मला या गोष्टीमधनं बाहेर काढा. आणि सायली सांगायला लागते या सगळ्या गोष्टीमध्ये नाही पडायचंय, मला माझ्या आईबाबाची मला काही गरज नाही आणि मला हे जे कुटुंब मिळाले ते मला पूर्ण झाल्यासारखे आहे, त्यामुळे मला माझे आईबाबा सगळे मिळाल्यासारखे आहेत. आणि सायली बोलायला लागते ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या थांबवा. तेव्हा ते अर्जुन ठरवते की काय झालं तरी मला सायलीचा त्रास संपवायचा आहे. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो की जे पण मी मिशन घेतलं ना ते मिशन मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि अर्जुन बोलायला लागतो की सायलीला हे नको असलं तरी पण मला सायलीला एक गिफ्ट द्यायचं आहे आणि सायलीचे आई बाबा कोण आहे हे मी शोधू शकलो नाही तर मी वकील कोणत्या कामाचा. त्यानंतर अर्जुन ठरवतो की त्या शाळेत जायचं आणि तिकडे आपण चौकशी करायची. त्यानंतर तो चेतनला कॉल लावतो आणि तो सगळ्या गोष्टी सांगतो आणि तो त्याला भेटायला बोलवतो. आणि ते चेतन भेटल्यानंतर त्याला सांगायला लागतो या शाळेचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. त्यानंतर चेतन त्या शाळेचा शोध घेतो आणि त्याला कळतं की ही शाळा म्हणजे श्री ज्ञानेश्वर गुरुकुल, ती ह्या ठिकाणी शाळा आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या बॅचेस असतात. त्या कुठल्या शाळेमध्ये ती होती ते आता बघायला लागेल. त्यानंतर त्या शाळेचा शोध घ्यायला लागतात आणि तेव्हा अर्जुनला कळतं की ही शाळा असू शकते, कारण की ही
या आश्रमाच्या बाजूलाच ही शाळा आहे आणि ह्या शाळेचं श्री ज्ञानेश्वर ही शाळा असं नाव आहे. तेव्हा अर्जुन ठरवतं की वात्सल्य आश्रमाजवळ ही शाळा होती, म्हणून ह्या शाळेत जाऊन आपण काय ती चौकशी करूया. आणि त्या अगोदर तो सायलीला कोणत्याही गोष्टी सांगत नाही, कारण की सायलीला तो त्रास द्यायचा नसतो त्याला. आणि त्यानंतर तो शाळेमध्ये येतो आणि शाळेमध्ये त्या मुख्याध्यापिकेला भेटतो आणि बोलतो की हे ओळखपत्र तुमच्या शाळेचं आहे का? तेव्हा ती मुख्याध्यापिका बोलते हो, हे ओळखपत्र आमच्या शाळेचं आहे. तेव्हा ती मुख्याध्यापिका बोलते हे 15 ते 20 वर्षापूर्वीचं ओळखपत्र दिसतंय. तेव्हा त्या अर्जुनला आता बरं वाटायला लागतं. तेव्हा अर्जुन त्या मुख्याध्यापिकेला बोलतो की मी अर्जुन सुभेदार, मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे. मला या शाळेमध्ये या सायलीची संपूर्ण माहिती हवी आहे. आणि अर्जुन बोलायला लागतो तिच्या लहानपणीच्या फोटो आणि काहीतरी गोष्टी मिळाल्या तर खूप बरं होईल. मुख्याध्यापिका बोलतात की ह्या गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण की या शाळेच्या सिक्रेट गोष्टी आहेत, त्या मी सगळ्यांसमोर आणू शकणार नाहीत. आणि तुम्ही ॲडव्होकेट असला तरी तुमच्याकडे काही कायदेशीर पेपर असल्याशिवाय मी तुम्हाला ह्या गोष्टी दाखवू शकणार नाही. आणि अर्जुनला ह्या गोष्टी पटतात आणि तो सावंतकडे येतो आणि त्यांना सगळ्या गोष्टी सांगतो. तो सायलीचं ओळखपत्र दाखवतो आणि बोलतो सायलीचे आई बाबा जिवंत आहेत आणि तिची मला माहिती हवी आहे. मी शोध घेण्यासाठी त्या शाळेत गेलो, पण त्यांनी मला सगळं माहिती देण्यासाठी नकार दिला, कारण की त्यांना ते बाहेर काढायचं नव्हतं. आणि तो इन्स्पेक्टरला सांगतो जरा मला लिगल पेपर मिळाले तर बरं होईल. तर इथे पोलिसांच्याकडून अर्जुनला ते लिगल पेपर मिळतात. त्यांच्या आता अर्जुनला पोलिसांकडून ते लेटर मिळाले असतं आणि तो तडकतो, तिकडे निघतो. इकडे अर्जुनची सगळी घरात वाट पाहत असतात. तेव्हा इथे सायलीला विचार पडायला लागतो की अर्जुनने या ओळखपत्राची शोध घ्यायला चालू केला की काय, त्यामुळे तिला चिंता येत असते. सायली त्या गोष्टीचा विचार करायला लागते आणि अर्जुन अजून का आला नाही त्या गोष्टीचे ती विचार करायला लागते. आणि ते लेटर मिळाल्यानंतर अर्जुन त्या शाळेत जातो आणि त्या मुख्याध्यापिकांना दाखवतं. ते मुख्याध्यापिकांना ते लेटर पाहिल्यानंतर, ते पेपर पाहिल्यानंतर ती मुख्याध्यापिका बोलते की तुम्ही लिगल पेपर आणले, त्यामुळे मी तुम्हाला सगळं आता दाखवू शकते. मुख्याध्यापिका बोलते की 2004 मध्ये एका बॅचमध्ये होती आणि त्या बॅचमध्ये तिचं नाव सायली मधुकर होतं. तर ती मुख्याध्यापिका रूममध्ये जाऊन तिच्या फाईल खोलून ते सगळं दाखवतं आणि ती बोलते की 2004 मध्ये बॅचमध्ये जेवढे पण सांस्कृतिक कार्यक्रम झाले त्याचे सगळे फोटो आहेत आणि रजिस्टर पण तुम्हाला दाखवू शकते आणि सायली कोण आहे ते मला माहिती पडेल. आणि अर्जुन बोलतो दाखवा ते. नंतर मुख्याध्यापिका लहानपणीचे रजिस्टर आणि त्याच्यामधले शाळेचे सगळे फोटो दाखवतात. आणि त्या बॅचमध्ये अनेक शाळेत मुलांचे फोटो असतात, ते ओळखता येत नाही. त्यानंतर मुख्याध्यापिका अजून वेगवेगळे फोटो दाखवतात. त्यानंतर अर्जुन बोलायला लागतो की हे सगळे तुमच्या बॅचचे फोटो आहेत, मला इंडिव्हिज्युअल फोटो मिळू शकतो का? मुख्याध्यापिका बोलतात मला रजिस्टर शोधायला लागेल आणि एका पिऊनच्या मदतीने ते रजिस्टर शोधतात. त्यानंतर अर्जुन ते ओळखपत्र दाखवतो आणि ते बोलते ही बॅच होती आणि ह्या बॅचवरून तुम्ही त्या शाळेचं ओळख मला काय ते दाखवा. सायलीचा बॅच असतो, ओळखपत्र त्याप्रमाणे त्या मॅडम शोधायला लागतात. त्यानंतर ते रजिस्टर उघडतात. त्या रजिस्टरवर सायली मधुकर लिहिलं असतं आणि त्याचा लहानपणीचा फोटो असतो. आणि तो फोटो समोर आल्यानंतर अर्जुन आणि चेतन खूप खुश होतात, कारण की सायलीच्या खूप जुन्या माहिती त्याला मिळालेल्या असतात. ते त्या मुख्याध्यापिका बोलतात की या मुलीला मी ओळखलं, ती मुलगी आश्रमात राहत होती आणि ती खूप गुणी होती आणि ती मधुकर पाटील असं नाव लावायची. तेव्हा तिथे जुन्या मॅडम बसलेल्या असतात, त्या सायलीच्या शिक्षिका होत्या. तेव्हा ती बोलते सायली मधुकर तिथं खूप गुणी मुलगी होती, साधी मुलगी होती. नंतर ती तिचं आय कार्ड बघते. तेव्हा इथे अर्जुन बोलतो हिच्याबद्दल तुम्ही काही माहिती देऊ शकता का? आणि ही खूप अभ्यासात हुशार होती आणि तिच्यावर एक मुलगी यायची प्रिया मधुकर म्हणून. ती मुलगी खूप वाईट होती, ती सायलीला खूप त्रास द्यायची आणि ही सायली ते सगळं सहन करायची आणि तिला काय बोलायची नाही. आणि इतक्या लहान वयात इतकी मुलगी समजूतदार कशी असेल याचं आम्हाला कौतुक वाटायचं आणि आम्ही तिचं खूप कौतुक करायचो आणि ती खूप गुणी होती. प्रिया मधुकर बोलल्यावर ती बोलते की सायली मधुकर आणि ही प्रिया मधुकर. तेव्हा लगेचच आणि तेव्हा सायलीचा फोटो बघितल्यावर तिच्या बाजूला तन्वीचा फोटो असतो आणि प्रियाचा फोटो असतो तो कुठला दुसऱ्याचाच फोटो असतो. आणि अर्जुन तो फोटो बघतो आणि सायलीचा लहानपणीचा फोटो पाहिल्यानंतर अर्जुन बोलतो ही सायली नाही तर ही तन्वी आहे, तर फोटोमध्ये काय घोळ झालेला काय? तेव्हा अर्जुन बोलायला लागतो की मॅडम काहीतरी फोटोमध्ये चेंजेस झाले असं वाटतंय. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो ही सायली मधुकर आहे ना, ती दुसरीच कोण असो, म्हणजे ह्या तन्वीचा फोटो आहे असं वाटतं, म्हणजे प्रिया मधुकर हिचा फोटो वाटतोय आणि आमच्याकडे जो फोटो आहे त्या फोटो प्रमाणे ही प्रिया मधुकर आहे. तेव्हा लगेचच मॅडम म्हणतात नाही. मॅडम बोलतात आमच्याकडनं कुठली चूक केली जात नाही, हा जो फोटो आहे हा फोटो सायली मधुकर हिचाच आहे आणि हा फोटो लहानपणी मुलं जेव्हा शाळेत यायची तेव्हाच क्लिक करून घ्यायचो. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतो हा तर तन्वीचा फोटो आहे जो रविराज आणि प्रतिमा आत्या बरोबर होता. मग नक्की हे काय प्रकरण आहे?
कारण की अर्जुनने तन्वीचा फोटो बघितला होता, म्हणजे तन्वी हीच प्रिया. हा माझा गैरसमज होता. तेव्हा अर्जुन विचार करतो, नक्की हे तर आहे तरी काय. सायलीची माहिती दिल्यानुसार एक गोष्ट त्याच्या लक्षात येते, सायली हीच खरी तन्वी आहे. कारण की सायलीचा लहानपणीचा फोटो हा तन्वीचा असतो. जो तन्वीचा लहानपणीचा फोटो जशी दिसायची तसाच सायलीच्या बाजूचा फोटो सायलीच्या बाजूला लावलेला असतो. आणि शेवटी सगळ्या गोष्टीचा अर्जुनला उलगडा झालेला असतो. आणि या सगळ्या गोष्टी आणि हे ओळखपत्र याच्यावरून सिद्ध होतं की सायली हीच खरी तन्वी आहे. आणि जो ओळखपत्रावर फोटो असतो तो देखील तिथे रजिस्टरवर असतो. त्यामुळे आता अर्जुनला कन्फर्म झालं असतं की सायली हीच खरी तन्वी आहे. आणि सगळ्या गोष्टी कशा काय आहेत, आता या सगळ्या गोष्टीचा अर्जुनला आता शोध घ्यायचा असतो. किंवा अर्जुनला हे सगळं आता कन्फर्म झालं असतं की प्रिया आतापर्यंत आपल्याशी खोटं बोललेली असते आणि सायलीची ओळख घेऊन ती सर्व कुटुंबाला ती फसवत होती. तेव्हा अर्जुन ठरवते की प्रतिमात्या आणि घरातल्या सगळ्यांना या गोष्टी सांगायच्या आणि आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका आणि टीचर यांना घेऊन त्यांना तो घरी घेऊन येतो आणि सगळ्या कुटुंबाला सर्वांसमोर तो उभा करतो आणि हीच ती सायली आहे. तेव्हा तिथे सायली आल्यावरती लगेचच त्या मॅडमना ओळखते आणि बोलते, या माझ्या शाळेतल्या शिक्षिका होत्या. आणि त्याच टायमाला ती त्यांना नमस्कार करते. तेव्हा त्या पटकन बघून ओळखतात की हीच खरी सायली आहे. आणि त्या बोलतात की आताचा फोटो आणि लहानपणीचा फोटो यामध्ये त्या काहीच फरक दिसत नाही. आणि तेव्हाही खूप गोड होती आणि आता पण खूप गोड दिसते. शेवटी आता शाळेतली शिक्षिका येऊन त्यांनी आता सांगितलं असतं की सायली हीच खरी तन्वी आहे. आणि हा खुलासा सगळ्या कुटुंबासमोर त्यांनी केलेला आहे. आणि आता तन्वीचा डाव फसला आणि सायली खरी तन्वी आहे हे सिद्ध झाल्यानंतर आणि आता पुढे काय घडणार आहे पाहणे रंजकच होणार आहे.